कुरकुरीत अशा भजीची रेसिपी करूया। ही नमस्कार, मी सुरुची आणि सुरुची रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे होममेड पनीर आहे फ्रेंड्स। हे मी मध्ये एकदा तयार करून ठेवलेलं होतं, तर त्याचे जरा बऱ्यापैकी मोठे काप करायचे। आपण हे थोडेसे जाडच ठेवायचे। मीठ घालते मी ह्याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तिखट घातलं ह्याच्यामध्ये। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला, म्हणजे मॅरिनेट करतोय आपण थोडक्यामध्ये। हे मुरलं पाहिजे ह्याच्यात तिखट आणि मीठ। ही कुटलेली मिरी पावडर आहे, कुटलेली मिरी पावडर घालायची, ही दाताखाली खूप छान लागते। आता हे सगळं पुन्हा एकदा छानपैकी हलवायचं आणि पुन्हा एकदा हे मुरण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं। इकडे मी घेतलेला आहे 1 कप बेसन आणि ह्या बेसनमध्ये आता 1 चमचा तांदूळाची पिठी आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे मी। कॉर्नफ्लोअरमुळे भजी खुसखुशीत होईल आणि तांदूळाच्या पिठीमुळे ती थोडी कुरकुरीत होते। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये, तिखट घातलं आहे ह्याच्यामध्ये, थोडंसं जास्त तिखट घालायचं आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करायचं। हा ओवा आहे, हे हातावरती चोळून थोडा घालायचा, म्हणजे वास खूप छान येतो। हा चाट मसाला घातला मी ह्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर। चाट मसाल्यामुळे थोडंसं एक वेगळी टेस्ट येते याला। थोडं थोडं पाणी घालत भजीच्या पिठाची कन्सिस्टन्सी येऊपर्यंत आपण थोडंसं इथे हलवत राहायचं आहे। साधारण अर्धा ग्लास पाणी लागले मला याला। हळद घातली आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करूया। जेवढं आपण मिक्स करू तेवढी त्याच्यामध्ये हवा जाते आणि त्याच्यामुळे पोकळ होतात भजी चांगल्या। तर हे आता पुन्हा एकदा मी छानपैकी मिक्स केलेलं आहे। ही कन्सिस्टन्सी आता मी तुम्हाला दाखवते आहे। या कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे, पीठ घालायचं। आता हे पनीरचे थोडे थोडे तुकडे, मी घरी केलेलं होतं पनीर, त्याच्यामुळे त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे राहतात, तर ते चांगले चमच्याने दाबून घेतलेत मी आणि त्यातले 2 चमचे आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। ह्याच्यामुळे सुद्धा भजीला एक प्रकारची वेगळा टेक्स्चर यायला मदत होते। आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करूया छानपैकी। हिरव्या मिरच्या स्टोअर करताना नेहमी कंटेनरमध्ये वरती असा थोडासा टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्याच्यामुळे मिरच्या खूप दिवस चांगल्या राहतात। देठ काढूनही ठेवायच्या, म्हणजे चांगल्या राहतात। त्याच्यामध्ये 7 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे, हिरव्या मिरच्या, आणि तोडून घेतलेल्या आहेत। आता मी इथे घालते ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा, ह्याच्यामुळे सुद्धा भजी हलकी व्हायला मदत होते। खूप छानपैकी मिक्स करायचं, हे सगळीकडे सोडा लागला पाहिजे। मला 1 चमचा हवा आहे मोहन घालण्यासाठी। गरम तेलाचे 2 चमचे मोहनसुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे मी। तर या चमच्याने आता मी 2 चमचे कडक तेल घालते आहे, मोहन म्हणून। मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करायचं। आता एक एक तुकडा घ्यायचा, तो पिठामध्ये बुडवायचा आणि गरम तेलामध्ये भजी तळायची। आणखी एक तुकडा घेतला आहे मी आणि ह्याच्यासुद्धा आता आपण तेलामध्ये टाकूया। असे एक एक करत पनीरचे तुकडे टाकायचे। पनीरचे काप थोडेसे जाडसरचही ठेवायचे, फार पातळ करायचे नाहीत। याप्रमाणे ही बघा, ही भजी आता जवळजवळ तळून तयार झालेली आहे। जवळून दाखवते आहे मी। सगळे पनीरचे तुकडे आता मी एकत्र ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि एक एक करत आता भजी पुन्हा एकदा तळूया। ह्याच्यामुळे आपला वेळ खूप वाचेल। एक एक तुकडा टाकण्यापेक्षा सगळे पनीरचे तुकडे एकत्र घालायचे पिठामध्ये आणि भजी तळायच्या, म्हणजे खूप वेळ वाचतो आपला। हे बघा, हा पनीर आणि त्याच्याबरोबर 1 मिरचीचा तुकडा, असे एक एक करत आपण भजी तळतोय। ही भरपूर भजी तयार झाली या आत्ताच्या एवढ्या पनीरमध्ये। हा बघा, हा भजीचा दुसरा घाणा आहे। हा रंग पण खूप छान आला आहे याला। आता आणखी थोडी भजी तळती आहे मी ह्याच्यामध्ये। हा पण आता एक तिसरा घाणा तयार झालेला आहे। अशा हळूहळू सगळ्या भजी तयार झाल्या, आपण बघू शकता इथे। इतकी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा फ्रेंड्स। नारळी पौर्णिमेसाठी झटपट होणारा नारळी भात सुद्धा नक्की ट्राय करा।